माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि त्यांचं खातं बदललं गेलेलं आहे। कोकाटेंकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खातं सोपवलं गेलेलं आहे। क्रीडा आणि युवक कल्याण खातं आधी ज्या मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे होतं त्यांना आता कृषी खातं देण्यात आलेलं आहे। पत्ते खेळणाऱ्या कोकाटेंचं डिमोशन एक प्रकारे मंत्रिपदाचं झाल्याचं बोललं जात आहे। सभागृहामध्ये रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं बदललं गेलं असून आता कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेली असून भरणे यांच्याकडे आधी असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं आता कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ हा पोस्ट करण्यात आलेला होता। त्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी जोरदार दबाव देखील टाकलेला होता, परंतु कोकाटेंचा राजीनामा न घेता केवळ त्यांच्या खात्यामध्ये आता बदल करण्यात आलाय। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात। काय करायचं कमी जास्त सगळं ठरवत असतात। त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं नाही की जेव्हा जनतेला असं वाटतं की काही आक्रोश तयार होतो तेव्हा एखादे निर्णय घ्यावे लागतात। मला असं वाटतं की अजितदादा पवारांच्या पक्षात ती जबाबदारी होती। अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री ही चर्चा केली असेल आणि अजितदादांची मुख्यमंत्री चर्चा करूनच मला वाटतं कृषी मंत्रीपद बदललं असेल। आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत। महाराष्ट्राला चांगले ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल असे मंत्री महाराष्ट्राला हवेत। ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही एडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नहीं। उनका इस्तीफा लेना चाहिए। जो आदमी ताश खेल रहा है असेंबली में, जो एक लोकतंत्र का मंदिर है, उस मंदिर में ताश खेल रहा है, उसका रेजिग्नेशन लेना चाहिए था, इस्तीफा लेना चाहिए था। उनको तो प्रमोशन ही दे दिया इन लोगों ने। स्पोर्ट्स एक बहुत बड़ी चीज है इस देश में। खेलो इंडिया से जैसा किरण रिजिजू जरूर वो अलग सोच विचार की पार्टी में काम करते हैं, फिर भी जो प्रोग्राम किरण रिजिजू के नेतृत्व में खेलो इंडिया हुआ बहुत अच्छी तरह ने उन्हें इम्प्लीमेंट किया और अच्छे को अच्छा कहना चाहिए। तो एक तरफ खेलो इंडिया में बच्चे करियर बनाने जा रहे हैं और एक ताश खेलने वाला रमी राव को ये मंत्री बना रहे हैं, बहुत महाराष्ट्र के लिए हानिकारक है। मित्र पक्षांच्यावरचा दबाव भाजपचा कमी झालेला आहे। पहिल्यांदा राजीनामा घेणार अशा बातम्या मित्र भाजपच्या वतीनंच माध्यमांमध्ये दिल्या गेल्या आणि मग ते होत नाही असं भाजपच्याही लक्षात आलं आणि हतबलता यामध्ये भाजपची निश्चितपणे यामधून दिसून येते। क्रीडा क्षेत्रात काम करणारे जे खेळाडू आहेत किंवा युवकांच्या कल्याणासाठी जे खातं काम करतं, मग युवा पिढीला किंवा खेळाडूंना तुम्हाला परत आता नवीन क्रीडा धोरण तयार होते, त्यात मग तुम्ही क्रीडा धोरणात ऑनलाईन गेमचा पण समावेश करणार आहेत का? हाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची आगतिकता, राजकीय आगतिकता म्हणजे राजकीय एवढं अपरिहार्यता काय तुमची की तुम्हाला त्यांना मंत्रिमंडळातून काढता आलं नाही? एवढं स्पष्ट बहुमत असताना तुमची राजकीय अपरिहार्यता का दिसून त्यांचं मंत्रिमंडळ का टिकवावं लागतं? ह्याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आणि खेळाडू आणि युवक वर्गाला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।